श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्टार्टअप्स बद्दल. स्टार्टअप्स हा शब्द व्यवसाय क्षेत्रात परवलीचा शब्द बनलाय. वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदारांकडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन किती झालं याची तर स्पर्धा सुरूच असते. पण कोणी स्टार्टअप विकलं, कोणी ते घेतलं, का विकलं आणि का घेतलं, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झडत असतात. भारत सरकार सुद्धा स्टार्टअप इंडिया या योजनेच्या माध्यमातून स्टार्टअप या संकल्पनेला खत पाणी घालताना दिसतंय. स्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार असतो जो कोणता तरी अस्तित्वात असलेला महत्त्वाचा प्रश्न सोडवत असतो. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत असतो. बऱ्याचदा आपला व्यवसाय चालेल किंवा नाही याची शाश्वती व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा नसते. पण तरीसुद्धा स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक आपली सर्जनशीलता आणि ऊर्जा पणाला लावत असतात. हे स्टार्टअप तरुणांनीच सुरू केलेले असतात असं नाही. उद्योग सुरू करण्यासाठी ठराविक वयोमर्यादेची आवश्यकता तर अजिबातच नसते. त्याशिवाय उद्योगाची संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. पण आज भारतातल्या एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी 72% उद्योजक हे 35च्या आतले आहेत. हे सुद्धा लक्षणीय आहे. काहीतरी हटके किंवा स्वतःच्या मालकीचं सुरू करण्याच्या महत्वाकांक्षेतून सुचलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेत एखादा उद्योग होण्याची क्षमता आहे का? आणि ती असेल तर त्या दृष्टीनं भविष्यकालीन वृद्धीचा विचार करत जो उद्योग उभारला जातो त्याला स्टार्टअप असं म्हटलं जातं. स्टार्टअप्स उद्योगांची संकल्पना केवळ तंत्रज्ञान, दैनंदिन सेवा, फॅशन, आरोग्य, शिक्षण याच क्षेत्रांशी संबंधित आहे असं नाही. एखाद्या तंत्रज्ञान जाणकाराला शहरी किंवा ग्रामीण समस्या छळत आहे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो आपल्या डोकेबाज मित्रमैत्रिणींच्या मदतीनं त्यावर उपाय शोधण्यासाठी काही उपकरणं, मोबाईल ॲप्लिकेशन्स शोधत असेल तर तो सुद्धा एक स्टार्टअप असू शकतो. स्टार्टअप ही संकल्पना स्पष्ट करताना स्वतः उद्योजक असलेले आणि उद्योजकता विकासासाठी प्रत्यक्ष कार्यरत असलेले प्रसन्ना हर्डीकर यांनी माहिती दिली. स्टार्टअप सुरू करताना शक्यतो ती LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्या माध्यमातून सुरू करावी, म्हणजे ज्याचे पुढे तुम्हाला काही ठिकाणी ॲडव्हान्टेज घेता येतात. कुठलाही स्टार्टअप व्यवसाय हा इनोव्हेशन, कोलॅबोरेशन आणि फोकस ऑन ग्रोथ ह्या 3 तत्वांवर आधारलेला असावा. म्हणजे काहीतरी नवीन तुम्ही गोष्ट तयार करताय, तुम्ही सगळ्यांचा बरोबर घेऊन सर्वसमावेशक काम करताय आणि तुमचा ग्रोथचा प्लॅन रेडी आहे. स्टार्टअपचे जर आपण प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये स्मॉल बिझनेस स्टार्टअप, बायेबल स्टार्टअप, बायेबल म्हणजे तुमचं प्रॉडक्ट पुढे जाऊन कोणी विकत घेईल असं, स्केलेबल स्टार्टअप की जे तुम्हाला खूप मोठं करता येईल, ऑफशूट स्टार्टअप आणि सोशल स्टार्टअप म्हणजे आदिवासी किंवा खेड्यापाड्यातील लोकांना घेऊन काम करणं, अशा गोष्टींवर आधारित असेल तर त्याला नक्कीच पुढे डिमांड मिळतो. कुठलंही स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस खूप स्ट्रॉंग असावं लागतं. तुमचं जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, ज्याला गो टू मार्केट स्ट्रॅटेजी म्हणतात, त्याच्यावर तुमचा खूप चांगल्या पद्धतीने रिसर्च झालेला असावा लागतो आणि स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल कल्चर तुम्हाला लागतं. तुमच्या ऑर्गनायझेशनची जी तत्त्वं आहेत, मूल्य आहेत, विजन, मिशन, व्हॅल्यूज आहेत, ह्या खूप स्ट्रॉंग, क्लिअर असाव्या लागतात. सुरुवातीच्या काळात स्टार्टअपची मालकी ही मुख्य व्यक्ती ज्याची आयडिया असते त्याच्याच हातात असते. पुढे जसे जसे गुंतवणूकदार त्याला मिळत जातात आणि गुंतवणूकदार वाढत जातात तसे ही मालकी हक्क सगळ्यांमध्ये विभागला जातो आणि त्याची विभागणी गुंतवणूकदारांबरोबर झालेल्या करारावरती अवलंबून असते. स्टार्टअप यशस्वीरित्या चालवण्यासाठी तुमची आयडिया चांगली असायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे खूप चांगली स्ट्रॉंग अशी मॅनपॉवर टीम असणं गरजेचं आहे. तुमचं एक्झिक्युशन, तुम्ही ज्या आयडिया ठरवताय, ज्या गोष्टी ठरवताय त्या त्याच्या टाईमलाईनप्रमाणे एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत. तुमचं जे बिझनेसचं मॉडेल आहे तर बिझनेस मॉडेल हे तुम्हाला समोरच्याला चांगल्या पद्धतीने समजावून देता आलं पाहिजे. तुम्हाला योग्य वेळी योग्य असं फंडिंग मिळालं पाहिजे आणि तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस मार्केटमध्ये हिट होण्याची जी वेळ आहे त्याचं टायमिंग तुम्हाला अचूक साधता आलं पाहिजे. स्टार्टअप तुम्हाला काय देतं तर स्टार्टअप तुम्हाला तुमच्या कामामध्ये लवचिकता
आणि स्वायत्तता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी आणि ऑटोनॉमी देतं, ज्याच्यामुळे तुमचा वर्क लाईफ बॅलन्स साधायला तुम्हाला बरीच मदत होते. स्टार्टअप व्यवसाय हा वृद्धिंगत होणार म्हणजेच स्केलेबल असावा. शक्यतो तो युवा पिढीला पोषक अशा विषयांशी निगडीत असावा. स्टार्टअप जी समस्या सोडवणार आहे ती वैश्विक समस्या असावी किंवा ॲटलिस्ट एका मोठ्या एरियाला कव्हर करणारी अशी ती समस्या असावी आणि शक्यतो इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असावी. इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये जे व्यावसायिक भागीदार आहेत त्यांनी स्वतःचा पैसा मोजून मापून घालावा, कारण जर काही पुढे अघटित झालं तर त्यांचा अख्खाच पैसा त्यांचा डावावर लागतो. त्यामुळे ही एक काळजी घेणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे. स्टार्टअप सुरू करताना साधारणपणे 9 पायऱ्यांचा समावेश केला जावा. पहिली, स्टार्ट विथ अ ग्रेट आयडिया. खूप चांगल्या आयडियाने तुम्ही सुरुवात करा. बिझनेसचा एक चांगला असा प्लॅन बनवा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या लोकांकडून चांगल्या टर्म्सवरती फंडिंग मिळेल याच्यासाठी काम करा. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला त्या स्टार्टअपला ग्रो करणारे असे लोक असतील याच्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही सगळ्या लीगल बाजू म्हणजे कायदेशीर बाबींची पूर्तता करता आहात ह्या गोष्टीवरही लक्ष द्या. तुमचं फिजिकल किंवा ऑनलाईन असं एक लोकेशन ठरवा आणि जे शक्यतो टाइम टू टाइम चेंज होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. एक चांगला मार्केटिंग प्लॅन बनवा. एक कस्टमर बेस तुमचा तयार होईल याच्याकडे लक्ष द्या, ज्याला स्टार्टअपच्या लँग्वेजमध्ये ट्रॅक्शन म्हणतात. तर तुमच्या बिझनेसचा ट्रॅक्शन स्ट्रॉंग ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्लॅन टू चेंज म्हणजे तुमचा एक बी प्लॅन रेडी ठेवा की जेणेकरून तुम्हाला जर ह्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये चुकून अपयश आलं तर त्या अपयशाने खचून न जातं किंवा तुम्ही तिथेच न थांबता तुम्ही पुढे मूव्ह ऑन झालं पाहिजे. श्रोते हो, स्टार्टअप या संकल्पनेमध्ये कॉर्पोरेटची चकचकीत गळे कापू आणि ताणाची कार्यसंस्कृती नाही किंवा पदांच्या चढत्या श्रेणीसाठी अटीतटीची स्पर्धा सुद्धा नाही. त्याउलट कामाच्या वेळेबाबत सुटसुटीतपणा आहे, नवीन विचार करण्याची मुभा आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्याचं स्वातंत्र्य आहे. ग्राहकांचा त्वरित मिळणारा प्रतिसाद आहे. त्यामुळे स्टार्टअपची क्रेज वाढतेय. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुद्धा स्टार्टअपचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे सुद्धा खरंच की अपयशी स्टार्टअपचं प्रमाणही मोठं आहे. तरी सुद्धा भारतातल्या छोट्या छोट्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स बनत आहेत. भारत ही स्टार्टअपची जागतिक पंढरी बनावी ही सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रातही सध्या विविध क्षेत्रातल्या उद्योगांसाठी 8-9 इन्क्युबेटर सेंटर्स सध्या कार्यरत आहेत. ही केंद्र प्रामुख्यानं आज मुंबई, पुणे, नागपूर, इचलकरंजी इथं आहेत. अशा अधिकाधिक इन्क्युबेटर सेंटर्सची आवश्यकता महाराष्ट्रातल्या स्टार्टअप क्षेत्राला आहे. एकीकडे स्टार्टअपच्या माध्यमातून घडणारे अनेक नव उद्यमी महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतात. त्यांच्या कथा या बंगळुरू किंवा गुरगाव इथल्या उद्यमींपेक्षा वेगळ्या आहेत. एकूणच स्टार्टअप आणि त्यांचं योगदान आणि यशस्विता यावर भाष्य करताना दलित चेंबर्स ऑफ इंडियन कॉमर्स म्हणजेच डिक्की या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योजक मिलिंद कांबळे म्हणाले, आता आपण भारत सरकारच्या वतीने जी स्टार्टअप इंडिया ही जी पॉलिसी लॉन्च झाली आणि ती झाल्यापासून देशभरामधले जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला. आणि हे एवढं करून थांबले नाही भारत सरकार किंवा राज्य सरकार जे आहे, तर त्यांनी एक इन्क्युबेशन सेंटरचं नेटवर्क उभं केलं. आता तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला तिथे EDC सेल म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल हा तिथे असेल किंवा विद्यापीठ स्तरावरती इन्क्युबेशन सेंटर्स तुम्हाला तिथे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर्स तिथे निर्माण झालेली दिसतील. तर असं देशभरामध्ये जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला हँड होल्डिंग करणारे जे सेंटर्स आहेत, इन्क्युबेशन सेंटर्स, ते निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर फंडिंगसाठी जे एंजल फंडिंग एजन्सी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणे निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स ज्याला असं म्हणतात, HNIs, असे HNIs सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत आणि ते स्टार्टअप मध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे देशभरामध्ये काय झालंय की खूप सारे जे नवनवीन आयडिया ज्या आहेत त्या आयडिया पुढे येत आहेत. आज मितीला जे भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मध्ये DPIIT नावाचं जे डिपार्टमेंट आहे ते हे स्टार्टअप इंडिया पोर्टल मॅनेज करतं.
त्यांच्या पोर्टलवरती जर बघितलं तर 80,000हून अधिक जे नवे स्टार्टअप्स, नवी आयडिया जे आहेत त्या नोंदलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी म्हणून, सगळ्यांच्या माहितीसाठी, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे आयडियाज मध्ये रजिस्टर करण्यामध्ये. पण आता मग एकूण जर आपण हे जर बघितलं, जे युनिकॉर्न्स आणि ह्याची जर संख्या बघितली, तीही जवळपास 100च्या आसपास युनिकॉर्नची संख्या भारतामध्ये गेलेली आहे. त्यामुळे खूप, आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक एम्प्लॉयमेंट जनरेशन, बघा आज आपल्याकडे एम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे किंवा त्याची चिंता आहे सगळी, ती केवळ सरकारला करून चालणार नाही. जर इंडस्ट्री स्टेक होल्डर म्हणून ते इंडस्ट्रीही त्याची चिंता करते आणि त्यातून हे जे नवे स्टार्टअप्स आहेत त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंट जनरेशन ही होताना दिसतं आहे. विशेषतः महाराष्ट्र ग्रामीण भागामधले जे स्टार्टअप्स आहेत तेही मोठ्या प्रमाणात पुढे आलेले आहेत. आता आणखी एक भारत सरकारची स्कीम आहे आसिम म्हणून, ज्याच्यावरती काही दिवसापूर्वी आत्ताच मी सगळं सांगितलं होतं. तर त्या आसिम स्कीम सुद्धा अशीच आहे, सीड फंडिंग, जे इनोव्हेशन आहे, इनोव्हेटर्स आहेत, स्टार्टअप्स आहेत त्यांना, आणि त्या आसिम स्कीम मध्ये सुद्धा महाराष्ट्रातले सगळ्यात हायएस्ट आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्र हे जे आहे एक स्टार्टअपची राजधानी हे बनू इच्छित आहे. फक्त आता एक गोष्ट होण्याची आवश्यकता आहे, ज्या प्रकारे बँगलोरमध्ये किंवा चंदीगडमध्ये किंवा गुरगाव हा जो सगळा भाग आहे NCR मध्ये, दिल्ली NCR मध्ये जे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात त्याला रिस्क ते घ्यायला तयार झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आता इन्व्हेस्टर्स आणि मेंटॉर याचं एक मोठं नेटवर्क जर उभं राहिलं तर त्याचा फायदा होईल. हे बघा की आपल्याकडे जे स्टार्टअप्स आहेत ते सुरू करतात, पण त्याचा मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो खूप हाय आहे. त्यामुळे हा मॉर्टॅलिटी रेट कमी करण्यासाठी म्हणून जे इन्क्युबेशन सेंटर आणि हँडहोल्डिंग सेंटर्स जे आहेत त्यांनी अधिक काळजीने या स्टार्टअपला हँडहोल्डिंग केलं पाहिजे, जेणेकरून ते फेल होणार नाहीत. त्यामुळे जे इनोव्हेटर्स आहेत, स्टार्टअप्स आहेत, त्यांना मी असं सांगेन की बाबांनो, अरे पेशन्स ठेवा. कारण काय आहे, पॅशन पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट पॅशन शिवाय होत नाही, परंतु त्याच्या जोडीने पेशन्स असणं सुद्धा हे फार आवश्यक आहे. हे एवढं मी आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. आणि स्टार्टअप्सचं भारतीय इकॉनॉमीमध्ये, एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये हे मोठं योगदान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामुळे एक अतिशय चांगली बाब ही या निमित्ताने होते आहे. श्रोतेहो, नव्या कल्पना, नवे शोध आणि जोखीम घेण्याची वृत्ती आणि करून दाखवण्याची धमक या 3 गोष्टींचा मेळ बसला की यशस्वी स्टार्टअपच्या स्वरूपात त्याचं फळ दिसून येतं. स्टार्टअप संस्कृती भारतातल्या तरुणांमध्ये रुजली असून लहान शहरही आता स्टार्टअप सुरू करू लागलेत. हे भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं लक्षण आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केलं होतं. भारतीय माणसानं केवळ नोकरी मिळवण्याचं नव्हे तर इतरांना रोजगार देण्याचं स्वप्न पाहायला हवं. यातूनच जागतिक व्यासपीठावर भारताचं स्थान मजबूत होऊ शकेल. G20च्या स्टार्टअप शिखर परिषदेत आर्थिक समृद्धी आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी स्टार्टअप्सची प्रचंड क्षमता अधोरेखित झाली. गुरुग्राममध्ये होणाऱ्या या शिखर परिषदेत नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या वातावरणाला प्रोत्साहन देऊन स्टार्टअप्सची पूर्ण क्षमता वापरली जावी, यासाठी धोरण आखलं जायला हवं. आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचं उद्दिष्ट साध्य होऊ शकलं तर त्यातून आश्वासक भविष्याची निर्मिती होऊ शकेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे, निवेदन राजश्री आगाशे.